पवित्र तो देह पवित्र तो देह पवित्र तो देह वन पुण्यवंत पवित्र तो देह पवित्र तो देह पवित्र तो देह वन पुण्यवंत पवित्र तो देह पवित्र तो देह पवित्र तो देह वाले पुण्यवंत पवित्र तो देह जो बसे अटूट सर्वदा जो बसे अटूट सर्वदा दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने गिरसर गंगा दयाच्या चिंतने जळते लगोस रासात कांचा जळते राशी पात कांचा फळाचा चिंतने फळाचा चिंतने जळते राशी दयाच्या चिंतने तो देह पवित्र तो देह वन पुण्यवंत पवित्र तो देह पवित्र तो देह पवित्र तो देह
तयाचा चिंतने जळते नवाची जळते राशी पातक पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देव इच्छी रज चरणाची माती धावत चालती मागे मागे तयाच्या चिंतने तरतील दोषी
जळतील राशी पातकांच्या. काय त्या उरले वेगळे अनिक, वैकुंठ नायक जया कंठी. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम. तेथे ओघणाम त्रिवेणीचा, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. विठोबार पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. सज्जन भाविक मायबापो, आज आपण कधीच पूर्वीचं भाग्य संत सृष्टीमध्ये आज आपण उपस्थित आहोत. जीवसृष्टी बंधनात आहे, संत सृष्टी स्वतंत्र आहे. म्हणजे सर्वावर सत्ता ही त्यांचीच. देवही आज्ञाधारक आणि स्वस्वरूपाच्या तेजात समर्पित जीवन. म्हणून संत सृष्टी स्वतंत्र असं म्हणावं लागतं. कुठलंच बंधन नाही. एक पवित्र वेश, पवित्र देश, जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश. दोष नाही ओखदासी, दूत सांगे यमापाशी. काय सामर्थ्य आहे! तिळ मात्र दोष धरतीवर नाही. असा पवित्र वेश ज्या महानरांचा झाला, त्यांना वैष्णव म्हणतात, त्यांना महात्मा म्हणतात, त्याला साधू म्हणतात, त्याला महाराज म्हणतात. अशाच्या जवळ येणं म्हणजे संत सृष्टीत येणं. संतांची सृष्टी सुखदायी आहे. जिकडं तिकडं ऐसे माझे नाम घोषे, नाही करीती विश्वाची दुःखे. अवघे जगाची महासुखे, दुमदुमीत भरले. हे संत सृष्टीचं गोड स्वरूप आहे. आजी महासुखे सृष्टी भरली असे, सुकृती झाली असे विकृती. पापतापा, पाप ताप आज उद्ध्वस्त झाले. महासुखाने सर्व सृष्टी भारून गेलेली आहे. आपण कधीपासून हे पुण्य कर्म करत आलो होतो की आपण या सृष्टीत आज उपस्थित आहोत. निष्कामता निजदृष्टी, अनंत पुण्य कोट्यानुकोटी. रोकड्या लाभती पाठोवाठी, तै होय भेटी हरिप्रियांची. कोट्यावधी जन्माचं पुण्य सिद्ध आहे. आमच्यानं काही घडलं नाही, आम्ही काही करू शकत नाही, पण
तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला. पूर्वीचं पुण्य होतं ते निष्काम पुण्य आहे बाळ हो, ध्यानात ठेवा. सकाम पुण्याने स्वर्ग सुखाची प्राप्ती आहे. इतर काही गोष्टी मनासारख्या होतात, पण निष्काम पुण्य असल्याशिवाय संत महात्मा भेटू शकत नाही. एवढं सांगायचं एकच कारण आहे. परमपूजनीय मारुती महाराजांच्या समोर आज आपण आहोत. वैकुंठवासी म्हणणं, ते गेलेत असं म्हणणं, स्वर्गवासी काय म्हणायचे ते म्हणणं, हे आमच्या कुशीत नाही बसत. भले नरपुरुष एकदा धरतीवर आले रे आले की ते आसमानामध्ये अखंड सिद्धच आहेत. नाही आम्हा ज्यावे मरावे लागत, अहो अखंडित जैसे तैसे. कोण म्हणते आज मारुती महाराज नाहीत? कोण म्हणते ज्ञानोबा आहे तुकोबा आहे नाहीत? अहो अखंडित जैसे तैसे. आम्ही जशीच्या तशी आहोत आणि अखंडित आहोत. सूर्य नारायण जगाला प्रकाश देतो हे खरं आहे, पण तेज सूर्य जैसे स्वज्वळ परी तोही आस्तवे हे किडाळ. चंद्र संपूर्ण एखाद वेळ हे सदा पुरती. सूर्यप्रकाश देतो, पण त्या सूर्यनारायणाला अस्तमान आहे. आस्तगिरीच्या उपकंठी रिगालिया रविबिंबा पाटी. रश्मीमध्ये शेकिरटी संचरती. सूर्य जातो पूर्व पश्चिम दिशेच्या कुशीत समर्पित होतो. हा पूर्व दिशेच्या कुशीतला सूर्य आहे, पण परमपूज्य भाग्यवंत एखादी माय. कोण? पिता ज्याचा सुचिरभूत, माता पतिव्रता निश्चित. श्रीराम सेवे जो नित्यरत. असं एक दिव्य तेज आहे. माता पतिव्रता निश्चित, पतिव्रता. भले नर भल्यांच्याच पोटाला येतील की विठोबा रखुमाई. मोठी माणसं मोठ्याच्याच पोटाला आलेली असतात. शुद्ध बीजा पोटी
शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमठी, ज्यांचा सुगंध दरवतो त्रिभुवनात, खाली सात पाताळात, वर लोकांतरात, नवखंड पृथ्वीत, ज्यांचा नित्य सुगंध बहारून आहे, अशी माणसं पोटाला यायला काय काय करावं लागत असेल. खूप मोठा इतिहास आहे आपल्या महाराष्ट्रात. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेचं लग्न झालं ईश्वराच्या आज्ञेनं. आपेगावचे भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आधी, तयाची समाधी आपेगावी. भक्त त्र्यंबक पंत, त्यांचे सुपुत्र गोविंद पंत, गोविंद पंताचा मुलगा विठ्ठल पंत. ही अलौकिक जन्म मंडळी, अलौकिक जन्माला येणारी ही पवित्र मंडळी. विठ्ठल पंत तसे गहिनीनाथाच्या विभूतीपासून त्यांचा जन्म आहे. गोविंद पंताला मुलबाळ नव्हतं, ते तपश्चर्या करत. वेळ भाग्याची आली, गहिनीनाथ गेले आपेगावात. पहाटेची वेळ होती. गोविंद पंत उठून गंगेच्या स्नानाला गेलेत. गायत्री मंत्राचा जप करतात पाण्यात उभा टाकून. ध्यान देऊन आहे का. आणि घरी धर्मपत्नी सौभाग्य माय माऊली निराबाई ही अंगण झाडत आहे. तितक्यात गहिनीनाथ तिथं आलीत पहाटेच्या वेळेस. आता ही नाथ मंडळी निर्द्वंद्व निशंक विचरतमही सुखानंद हृदयी स्थिरावला असे भ्रमण करणारे. कोणाला ठवाय रात्र आहे का काय, निघाले कोण आहे माऊली, कोण आहे. मीराबाईंनी पाहितलं, मी आहे. तू कोण. मी गोविंद पंताची भार्या. असं. कुठे आहे गोविंद पंत. गंगेला गेलेत. कशासाठी. गहिनीनाथाची बोलायत बरं का. कशासाठी गेलेत. गंगेत आंघोळ करून गायत्री मंत्राचा जप करीतात. काय म्हणून. आम्हाला पुत्र नाही. बरं बरं, मुलबाळ नाही तुम्हाला. आता हे गहिनीनाथ आहेत. झोळीमध्ये विभूती आहे. ये इकडं माय, इकडे. सती सत्पुरुष दानशील याज्ञिक तपस्वी अलौकिक संन्यासी जे, का भक्तहण महात्मे ये माझी निजाची धामे. हे महात्मे आहेत, हे भक्त आहेत. माय ये इकडं. डोकीवर पदर सावरीत सावरीत मीराबाई जवळ येतात. हात जोडलेत. माय उजवा हात पुढे कर. ही विभूती घे, तोंडात टाक. 9 महिने 9 दिवसाला तुला मुलगा होईल. पुन्हा मी येतो भेटायला. चालले पुढं. अलख निरंजन चालले पुढं. गेले निघून. मीराबाईंनी गहिनीनाथांनी दिलेली विभूती व्यवस्थित तोंडात सेवन केले. श्रीकृष्ण श्रीकृष्ण.
काही वेळ होतो न होतो गोविंद पंत गंगेवरून येतात. मीराबाई थोड्या चाचरत्या स्वरात सांगतात, अहो फार मोठा योग आहे. काय काय कुणीतरी संन्यासी आले होते, यतिराज आले होते, माझ्या हातावर विभूती ठेवली, ती मला खायला सांगितली. बरं, 9 महिने 9 दिवसाला तुला मुलगा होईल असं बोलून गेले, येतो म्हणाले. कोण होते मला काही कळालं नाही, गावोगाव विचारता आलं नाही. बरं, गोविंद पंतांनी गहिनीनाथाचा शोध केला पण सापडले नाहीत. एवढं सांगायचंय, विभूतीपासून जन्म आहे म्हणून मीराबाईंनी त्यांचं नाव विठ्ठल ठेवलं. आणि तो विठ्ठलपंत यात्रेच्या निमित्ताने आळंदीत येतात. सिद्धोपंताची भेट होते. सिद्धोपंतांनी आपली पोटची पवित्र कन्या यांना द्यायचं ठरवलं. देवानं हे सोयीर पंजमौलं बाळ हो. लग्न झालं. जास्त सांगणं होत नाही, थोडक्यात सांगतो. पण गंमत अशी, विधिलिखित शब्द चुकत नाहीत कुणाला. कपाळावर लिहिलेलं असतं, का लल्लाटीचे लिहिले न मोडे गा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटो नेने. कितीही प्रयत्न करा, कपाळावर जे लिहिले तेच घडतंय. कपाळ थोडं आहे, अक्षर थोडे असतात, पण सार सर्व तेच घडतंय. विठ्ठलपंताच्या आणि रुक्मिणीच्या जीवनात संतती नव्हती, त्यांना मूलबाळ होणारच नव्हतं. मग काय झालं, संन्यास घेतला. संन्यास घेतला की नवा जन्म होतो. गुरुपासून दीक्षा ग्रहण, हा पुरुषाशी नवा जन्म जाण. गुरु मायबाप संपूर्ण ते ऐक लक्षण उद्धवा. जनिता आणि उपणिता तिचा प्रतिपाळिता अन्नदाने. जो भयापासून सोडविता बंध विमोचन करविता. तोही पूज्यत्वे पिता शास्त्रार्थे. याही वेगळा 5वा पिता जो झाडणी करी पंचभूता. जो मृत्यूपासून सोडविता जो जन्मवेत्ता निवारी. आपण जन्मतो, आपणाला किती मायबाप असतात? 5विध जान पिता. जनिता जन्म देणारा, उपनेता अक्षर शिकवणारा, तिसरा कोण? अन्न खाऊ घालणारा. म्हणून आम्ही लोक ज्याच्या घरी पंगतीला जेवतो त्याला आम्ही दररोज नमस्कार करत असतो. अन्न खाल्ल्यानंतर ज्याचं अन्न खाल्लंय त्याला विसरायचं नसतं. ही वारकरी संप्रदाय शुकाचार्याची गोड परंपरा आहे. विठोबा ज्यांच्या घरी त्या मायमाऊलेनी शिजवलेलं भिजवलेलं अन्न खाल्लं त्या घराला आम्ही लोक विसरत नाहीत. परंपरा शुकाचार्याची आहे रे. वारकरी संप्रदाय म्हणजे मौज मज्जेचा नाही, विनोदांचा नाही. वारकरी संप्रदाय म्हणजे पदवीधरांचा नाही. वारकरी संप्रदाय कृतज्ञतेचा आहे. वारकरी संप्रदाय शुद्ध आचरणाचा आहे. वारकरी संप्रदाय ईश्वर स्वरूप आहे. म्हणून याची बरोबरी कोणाला होत नाही. विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला. संन्यास घेतला की जन्म बदलला. गुरुपासून दीक्षा ग्रहण, हा पुरुषाशी नवा जन्म जा. म्हणून आपल्याकडं माळ घातली, माळ घाला महाराज. माळ घातली की नवा जन्म होते बरं का. तिथून माळ घाला, गुरुदक्षिणा घ्या, काही करा, खरं बोलल्याशिवाय फळ प्राप्ती होत नाही. माळ घालून काय उपयोग आहे? खोटं सुटत नाही तोपर्यंत देव भेटत नाही. आज मी खूप बोलणार आहे मारुती महाराजांना. मला वाटलं नाही इतक्या रस्त्यावर इतक्या याच्यावर कीर्तन असेल म्हणून.
मारुती महाराज आज कीर्तनाचे मुख्य श्रोते आहेत. मी असं माणूस नका की महाराज गेलेत कोणत्या तरी साली, ते बोलावं लागतंय उगा त्याचं काय आहे, पण गेलेच नाहीत, ते इथं उपस्थित आहेत. मारुती महाराज आहेत म्हणूनच एवढा समाज आहे, एवढी गुणवान माणसं उपस्थित आहेत. भल्याच्या अवतीभोवती भले आपोआप जमा होतात. दुर्दैवी माणसाच्या जवळ गुणी येत नसतं. आज बाबा कीर्तन ऐकत आहेत, किती सांगावं कीर्तन. आता मर्यादा असते 2 घंट्याची. टाळकरी बांधवासाठी श्रोतजनासाठी कीर्तन सोडावं लागतं, पण खरं तर कीर्तन रात्राची रात्र चालूच राहतात. असं म्हणूच ना काही इथलं कीर्तन झाल्याशी महाराज मी तरी झोपत नाही, माझं कीर्तन चालूच असते. माझ्या मंदिरला येऊन बघा तुम्ही, व्यवस्थेतले कीर्तन जगाच्या बाजारात आहेत, अवस्थेतले कीर्तन संताच्या दारात आहेत. विठोबा अवस्था गरजेची आहे, अवस्था. व्यवस्था जगत संबंधाची आहे. व्यवस्थेत धोके आहेत. विमानाची सेवा व्यवस्था आहे, पण 2-3 दिवस झाले अजित दादांना धोका झाला. व्यवस्थाच होती की विमानाची, पण धोका झाला की त्या भादराला. होतकरू माणसं मरतात त्यावेळेस कुणालाही अवघड वाटतं. ती बातमी कानावर आल्याबरोबर मला हुंदूक दाटून आला आपोआप. मी काही त्यांना बोललो नाही, त्यांच्याजवळ कधी नाही, पण अजित अनंतरावजी पवार एवढा होतकरू माणूस व्यवस्थेमुळं मेले. अवस्थेत आहेत ते आमच्यासारखे मरत नाहीत, त्यांच्या मनावर असते कधी मरायची, पण व्यवस्था विमानाची झाला धोका. व्यवस्थेत जगाचा मृत्यू आहे. कधी व्यवस्था आहे, गाड्यांची व्यवस्था आहे, खाण्यापाण्याची व्यवस्था आहे, कधीतरी मरणच आहे. म्हणून कीर्तन भजन अवस्थेत करीत जा, व्यवस्थेत करीत जाऊ नका. अवस्थेत देवरक्षक असतो, अवस्थेत संत श्रोते असतात, अवस्थेत गोड गोष्टी करायच्या असतात. विठ्ठल पंतांना मुलबाळ नव्हतं, संन्याशी दीक्षा घेतली, काशीला गेले श्रीपाद स्वामीकडून. बरोबर. परत इकडं श्रीपाद स्वामी यात्रा करत महाराष्ट्रात येतात. त्यांना आळंदीमध्ये नववधू रुक्मिणी माता, तुम्हाला माहिती आहे का नाही की त्या माईचं नाव रुक्मिणी नव्हतं, तिचं नाव मीनाक्षी. मीनाक्षी सिद्धेश्वराची मुलगी मीनाक्षी असं आहे. खरं विठ्ठल पंताबरोबर लग्न लागलं म्हणून रुक्मिणी नाव ठेवलं, तरी मीनाक्षी आहे ती. मीनाक्षी माता विठ्ठल सिद्धेश्वराच्या मंदिरात प्रदक्षिणा करताना दिसली. विठ्ठल पंताचं दर्शन. आता तिथं विठ्ठल पंत काशीला जाऊन संन्यास घेतली, तर संन्यासी दीक्षा देणारे श्रीपाद स्वामी तिथं आले. तर श्रीपाद स्वामीचं दर्शन घेतलंय मीनाक्षी मातेनं. सौभाग्यवती भव. मीनाक्षी माता हसल्या. श्रीपाद पुसती माते का हससी. श्रीपाद स्वामींनी विचारलं, माय का हसालीस? कधीच कोणी हसलं नाही, तू का हसतीस? महात्माजी, पतिदेवानी संन्याशी दीक्षा घेतली आणि तुम्ही तर आशीर्वाद दिलाय. हस. कोण आहेत, कसे आहेत, कधी गेलेत संन्याशाला, सगळ्या खाना कुणा कळालं. काल परवा ज्याला संन्याशी दीक्षा दिली तोच आहे या मीनाक्षी मातेचा पतिराज. सरळ परत जातात, काशीत जाऊन विठ्ठल पंताला संन्याशी दीक्षा जशी दिली होती तशी ती सोडायला लावली. पण अंतःकरण संन्याशी दीक्षा घेऊन अंतःकरण संन्यस्त झालं होतं, दुसरा जन्म झाला होता हे सिद्ध आहे. म्हणून भल्याच्या पोटाला भले आले.
अंतःकरण ज्याचं संन्यासी आहे, अंतःकरण ज्याचं संन्यासी आहे, वरवर कसं आहे, अवस्थीभोवती जगाच्या बाजारात जगाच्या पसाऱ्यात कसं आहे, पण अंतःकरण संन्यासी असणं गरजेचं आहे वारकरी संप्रदायाला. इथं हेच खरा मीटर आहे वारकऱ्यांचं. वरून वरून कसं आहे ते माहीत नाही, अंतःकरणात कसं आहे त्याची गरज आहे. एरवी तरी पांडुसुता अंतरी शुद्ध नसता, बाहेर कर्म तो तत्वता विटंबुगा. मृत जैसा शृंगारीला गाढव तीर्थी नाहनीला, कडू दुधिया माखीला गुळ जैसा. ओस ग्रही तोरण बांधिले, उपवासी अन्ने लिंपिले, कुंकू शेंदूर केले कांतहीनेने. काय उपयोग आहे, कळस ढिमाचे पोकळ जळूवरिले झळाळ. काय करू चित्री उफळ आतुसेन, तैसे कर्मवरी चिले कडा. नसरे थोर मुले कुडा, नोहे मदिरेचा घडा पवित्र गंगे. वरून कशी आहे ते आम्हाला माहिती नाही, आतून शुद्ध असणं गरजेचं आहे. थोडक्यात मला हे सांगायचंय, भले विठ्ठलपंत संन्यासी दीक्षा घेऊन अंतःकरण संन्यस्त झाले, गुरुच्या आज्ञेनं ग्रस्त आश्रम स्वीकारला म्हणजे झालं काय, पण अंतःकरण संन्यासी असल्यामुळे सती सत्पुरुष दानशील याज्ञिक हे भले चौघजण पोटाला आले. तीनही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य तैसे प्रकाशले. आणि या तीन प्रकाशलेल्या सूर्यांना चला चला येते म्हणून मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी अध्यत्रय जननी देवाची. एक तर निवृत्तीदादा शंकर आहेत, महाविष्णू ज्ञानेश्वर आहेत, ब्रह्मदेव सोपान आहेत आणि आदिशक्ती मुक्ताबाई हे चार बाळ पोटाला आले म्हणजे काय झालं, विठ्ठलपंत रुक्मिणी भले संन्यस्त अंतःकरणाचे म्हणून हे नर पोटाला येतात. मारुती बाबाच्या आई वडिलांनी काय पुण्य केला असेल, काय पुण्य केलं असेल, काय पुण्य केलं असेल, एवढा अखंड सुगंध दरवळणारा बाळ पोटाला येतो म्हणजे काही साधी गोष्ट आहे का. तुम्हाला एक सांगतो, सगळे ध्यान देऊ नये का, खरं तर हे वारकऱ्याचं रूप असतं ते त्यांनी स्वीकारलेलं असतं, पण खरे हे देवच. विठोबार खरे हे देवच, देवच खरे पोटाला येतात, पण रूप बदललेलं असतं. हे वारकऱ्याचं रूप धरलंय. मारुती बाबा खरे तुम्ही देवच आहेत. तुमच्या सेवेसाठी हे सगळे बाळगोपाळ आज उपस्थित आहेत. कीर्तन मला सांगायचे तुमच्या समोर, सांगून जातो तुम्हाला. कीर्तनकार माणसावर भयंकर मोठी जबाबदारी आहे. पृथ्वी, पाणी, तेज, वार, आकाश पंचमहाभूतावर ज्या भातरांना सत्ता गाजवता येते त्याच लोकांनी कीर्तन करण्याचं धैर्य धरावं. विठोबार पाया पडून सांगतो, कीर्तन गोष्टी नाही. कीर्तन सर्व जीवांचा पंचमहाभूतांचा प्राण आहे. ते कीर्तन करताना ज्याचं कीर्तन केलं जातं तो सर्वेश्वर परमात्मा तिथं श्रोता म्हणून फिरला पाहिजे. एवढी मस्ती कीर्तनात असावी लागते. मग कीर्तन फार अभ्यास करावा लागतो, फार तपश्चर्येचं जीवन लागतं, फार सुचिरभूतता लागते, खूप 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 कमवावं लागतं आणि भयंकर कमवून सगळ्यात लहान होऊन मग करावं लागतं ते कीर्तन असतं. नेमतं व्हावं लागतं, समाजात यावं लागतं, कोणालाही बोलावं लागते, कुणाच्याही घरी चला जेवाय जावं लागतं, 2 घास खायचे. कुणी पाया पडते, पडू द्यायचं पाया. नाही नाही आमच्याजवळ याचं नाही. आता आता महाराज आहेस, पडू दे की पाया. बरेच लोक म्हणतात लांबून लांबून लांबून, मेल्यास लांब बसतील, जिवंत आहेस म्हणून जवळ आले येऊ दे की पाया पडू दे.
भावना असते लोकांची, महाराज पंगत केल्या, चला घरला जावं, खावा 2 घास, चांगलं म्हणून खावं, मीठ नसलं तरी आहेच म्हणे जावं. जेवणाची चवी निवडणं हे देखील पाप आहे. मिळून मिसळून खायचं. कोण माय भाग्याची असतात त्यांनी वाढलेला तुकडा खावा, खावा झाला. लौकिकामध्ये समर्पित झालं पाहिजे, खूप अभ्यास असला पाहिजे. अशी माणसं म्हणजे मारुती महाराजासारखी माणसं. किती गोड जीवन त्यांचं, काय स्वभाव. कुठलाही माणूस म्हणते मारुती महाराज माझ्या घरी येतच होते, आमच्या घरी मुक्कामाला राहतच होते, आमच्या घरी मारुती महाराजांचं हे आहे ते आहे, पंक्तीची आज्ञा आहे. आता बघा ना, इथं राहणार, आता रस्ता थोडा इथं रहदारी जास्त झाली, काही हरकत नाही, पण कधी इथं येता येता या ठिकाणी बसली असतील, विश्रांती घेतली असेल. आणि एक सांगून जातो, मोठा माणूस जिथं बसतो आणि मोठ्या माणसाला जिथं बसायची हौस असते तिथं त्याचं मंदिर होतंय म्हणजे होतंयच. विठोबार तुम्हाला माहिती असेल, आता धाराशिव म्हणालीत, तिथं ते वसंतरावजी नागदे साहेब उस्मानाबाद जनता बँकेचे ते मालक चालक, त्यांनी ती जागा घेतली त्या माळरानावर आणि ज्ञानोबारायचं मंदिर केलं. मग तिथं बरेच गुणवान माणसं, कळते माणसं जमा झाले होते. असं कसं घडलं असेल, एवढ्या माळरानावर ज्ञानोबारायचं मंदिर कसं झालं असेल. पण ते पंचांग करते जे दाते साहेब ते उठले सगळ्यात, म्हणले हे घडलं कसं ते एक सांगतो. म्हणले ज्ञानोबाराया आळंदीवरून पंढरपूरची वारी करत कधीतरी इथं ह्या रानात बसलेच असावेत आणि इथं बसून त्यांना थोडा वेळ बसावं वाटलं असावं, त्याच्याशिवाय हे मंदिर होत नसावं. निकाल लागला. मोठ्या माणसाचं मन ज्या जागेवर टेकलेलं असतं त्या जागेवर मंदिरं होतात, त्या जागेवर कीर्तन होतात, त्या जागेवर अन्नदान होतंय, ती जागा पवित्र होत असते. इतकी पवित्र होत असते, इतकी पवित्र होत असते ती जागा की त्या जागेचे हजारो लाखो काळाचे सर्व दोष आपोआप जात असतात. म्हणून दोष, साधू पुरुष ज्या ठिकाणी बसला ती असते, बसलेला असतो, ती जागा आपोआप पवित्र होते. अगं एक सांगतो तुम्हाला, आपल्याकडं जे चिंचचे झाडं असतात का नाही, चिंच आंबट चिंचची झाडं, त्या चिंचच्या झाडावर भूत पिशाच्यांची वस्ती असते हे खरं आहे. मग ते चिंचची झाडं दारात असले, घराच्या समोर असले तर कुणीतरी येतात आणि सांगतात, चिंचचं झाड का ठुलंय रे, आपले शेतकरी चिंचचं झाड तोडून टाक. का? भूत राहते त्याच्यात भूत राहू जात. पण त्या चिंचच्या बुडाला जर गायी बांधल्या आणि रोज त्या चिंचच्या बुडाला त्याच्या मुळी भोवती जर गायी बांधल्या तर ते भूत पिशाच्य राहत नसतं, आपोआप ती जागा पवित्र होत असते. तसा महात्मा पुरुष जिथं बसला ती जागा पवित्र होत असते. नवखंड पृथ्वीला सुगंध तिथून सुटत असतो. म्हणून साधू महात्मा ज्या ठिकाणी थांबतो, जिथं फिरतो, कीर्तन करतो, त्या एकामुळं पवित्रते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. तो देश पवित्र होतो, कुळ पवित्र होतं, देश पावन होतो. अशा सर्व अवस्थेत मारुती बाबांच्या समोर जे आज कीर्तन करायचंय ते थोडक्यात म्हणजे कसं, आपलं आयुष्य थोडं आहे, आपलं बोलणं थोडं आहे, अल्पभाव अल्पमती, अल्पायुष्य नाही हती, अपराधाची ओळली मूर्ती, अहोवेद मूर्ती परियसा. आणि सगळंच थोडं वाट्याला आलंय. तू कीर्तन किती करणार आहेस करून बरं, किती का करत नाही. पण मारुती बाबा एक संत पुरुष, त्यांच्या समोर गोष्टी बोलत असताना महाराज
आपल्याकडं जेवढी माणसं आलीत तेवढे कीर्तन भजनाला आलेत आणि कीर्तन भजन करतात. त्यांचा देह कसा असेल ते पहिल्या चरणात लिहिले. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. करत आहेत, करत आलेत, पुढेही करणार आहेत. ते कसे असतील? पवित्र देहाचे असतात. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, दोन शब्द आहेत. देह पवित्र आहे आणि वाचा, वाणी म्हणजे वाचा पुण्यवंत आहे. देह इतका पवित्र आहे, इतका पवित्र आहे. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचेनी पावन तीनही लोक. गंगेच्या पाण्यापेक्षा पवित्र आहे, चंदनापेक्षा पवित्र आहे. पवित्रपणा तेथे परिपूर्ण होतो. वारकरी संप्रदायात एक चिंतन आहे, पवित्र म्हणलं की सापेक्षात अपवित्रता आली, अपवित्रता म्हणलं की पवित्रता हे सापेक्षात येत असतं. एक एक देह पवित्र आहे, पण जो दे अच्युत सर्व काळ त्याचा. मग सगळेच काही अच्युताचं चिंतन सतत करत नाहीत करत नाही. तुम्हाला सांगतो, असे काही भाद्दर आहेत उभ्या आयुष्यात त्याच्या तोंडाला देवाचं नाव कधीच येत नाही. पाषाणाची जात.
मातेची आता उघडी डोळे, जरी अद्यापि नकळे मातेची खुळे, दगड आला पोटाशी. दगड कधी भजन करताय का? नाही करत. तसं हे माणसाचे आकार दिसतात पण भजन करत नाहीत, मग दगड म्हणायला काय हरकत आहे? माझी भक्ती विन जळोतयाचे जी आले पण, आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. पृथ्वीवर दगड नाहीत का? तसं भजन करत नाहीत, कीर्तनाला येत नाहीत, दानधर्म करत नाहीत, काही करत नाहीत. दगड नाही तर कोण आहेत? दगडच आहेत, दगड आहेत ते. पृथ्वीवरी पाषाण नसती काही. पाषाण म्हणून थांबले नाही. हिवराची दाट सावली, सज्जनी जैसी वाढिली, तैसी पुण्य डावलून गेली अभक्ता ते. हिवराची सावली काय कामाची आहे? पुढचा दृष्टांत आहे. लिंब लिंबोळिया मोडून आला, तरी तो कावळियाशीची सुकाळ झाला, तैसा भक्तीन वाढीनला दुशाची लागी. म्हणे मोठ्या घरचा आहे, श्रीमंत आहे, पण असं झालंय षड्रस खापरी वाढले, वाढून चोहोटा सांडिले, ते सुनियाची ऐसे झाले जी परी. षड्रस पक्वान्नाचा बेत आहे, पण टोपल्यात भरून चोहाट्यावर ठेवलाय. आता कुत्रेच त्याला खायलेत, तिथं काही माणसं जातील का? तसं चांगल्या घरचं आहे, श्रीमंत घरचं आहे, गोरा गोमटा आहे, पण भजनशील जर नसेल, विषय अंधत्वामध्ये जीवन जगत असेल, तर चोहाट्यावर ठेवलेलं टोपल्यातलं अन्न काय आणि पापाच्या ढिगाऱ्यात बसलेला हे मूर्ख काय? विठोबा मानवी पिंडाचा गौरव संत नरांनी करावा, असं जीवन जगावं तुम्ही. गणागोताचं सोडा. गणगोत कुणाला चांगलं म्हणत नसते. आपले पोर आपणाला चांगलं म्हणणार आहेत का? नाहीत म्हणे. कधी तर बरोबर म्हणणार, ते आमच्या बापाला कळतच नसते. स्वतःच पोरग म्हणतंय बापाकडे बघत बघत, हे आमच्या बापाला कळालंच नाही ना, उगाच हे बांधून ठेवलाय यानं, आता काय करावं? ज्यावेळेस पोटचा मुलगा बापाला आमच्या बापाला कळत नाही म्हणतो, त्यावेळेस खरा तर बाप मेलेला असतो. विठोबा गणगोत अपमान करतील, वाटल ते बोलतील, तिकडं बघायचं नाही, नाहीच बघायचं. पण शहाणे माणसानी महाराज काय म्हणत असतील, वा मारुती महाराज माझ्याकडे बघितले हसतील का? मारुती महाराज मला काय बोलतील बरं? मी ज्ञानेश्वरी पूर्ण पाठ करतोय, मला महाराजांनी बघितल्या काय म्हणतील? विठोबा अंतःकरणाच्या एक अवस्थेत समर्पित होत जा. मी कधीच खोटं बोललो नाही, हे दुसऱ्यांनी सांगून जमत नाही. फोटोत हे येत नाही, खरं बोललाय का खोटं बोललाय हे येत नाही. आता हे कीर्तन घ्यायलेत नाही, मोबाईलची सवय सगळी, हे मी बोलालोय तेवढंच येत आहे, पण मी खोटं बोललोय का खरं बोललोय हे त्याच्यात येत नाही. ते मग कुणात येत आहे त्याचे त्याला माहीत असते ना. आपलं अंतःकरणच आपल्याला साक्षीदार असते की मी खरंच खोटं बोललो नाही बोललो. मी दुसऱ्याची वस्तू उचलली नाही ना, पाहितली नाही, हे ज्याच्या त्याच्या अंतःकरणाची साक्षी. दुसऱ्यांनी किती म्हणलं तर काय फायदा आहे? इत्त उमाळून आलं पाहिजे, खरंच मी दुसऱ्याची वस्तू उचलली नाहीच उचलली. काय हिंमत आहे? आकाश तुटून पडलं तरी मी घाबरणार नाही. जय हे आकाश वर पडू पाय, ब्रह्म गोळ भंगा जाय, वडवानल त्रिभुवन खाय, परी तुझीच वाट पाहे गा विठोबा. काहीही झालंय पण मी नाही चुकलो. एक ध्यानात ठेवा,
ज्याच्याकडं चुकच नसते, जो चुकलाच नाही, त्याला लोकांनी किती काही म्हणून दे, त्यांना उत्तर द्यायचं नाही. आपोआप थोड्या वेळाला ते तुमच्या पाया पडायला येतील. तुम्ही फक्त उत्तर द्यायची गडबड करू नका. मी चुकलो नाही रे, कोण म्हणतंय रे म्हणू नको. नाही, लोक म्हणतात ना हे पाप आहे, ह्यानं चोरी केली, ह्यानं खोटं बोलला, म्हणू दे की. लोक म्हणतात बरोबर तू खोटं बोलला नाही, चोरी केलीच नाही, तुला साक्ष आहे, आपण चुकलोच नाही, तर सगळ्या जगानं किती बोललं तरी फक्त उत्तर देऊ नका. थोड्या वेळाने ते तुमच्या पाया पडतील. आमचं चुकलं, तुम्हीच म्हणा, तुम्हीच पाया पडून जा. आम्ही म्हणलंही नाही, म्हणायचं आम्ही म्हणणारही नाही. फार मोठं धैर्य वारकरी संप्रदायानं खूप काही कमवलं आहे, खूप काही अजून कमवायचं राहिले. देह पवित्र आहे, वाचा पुण्यवान आहे, अखंड अच्युताचं चिंतन करतोय म्हणून. साधी गोष्ट नाही. अच्युत कोण आहे? अच्युत नामाची निज ख्याती. पुन्हा आहे का? अच्युत नामाची निज ख्याती, चेवल्या कल्पांती न होवे च्युती. या लागी अच्युत नामा ते जे नित्य स्मरती, ते पावती अच्युत पद. अच्युत म्हणजे नाही, च्युत म्हणजे ज्याची च्युतता होत नाही, म्हणजे जो अधोगतीला जात नाही, जो मरत नाही, आणि जो अखंड सतेज आहे, जो दिव्य तेजात आहे, तो अच्युत आहे. अच्युत नामाची निज ख्याती. अच्युत नावाचं चिंतनच असं आहे, एकदा जागा होऊन त्या नामाच्या पाठीशी चालला की त्याचा अच्युती म्हणजे मृत्यू होतच नाही. मृत्यू होत नाही. कालोन काली युगानुयुगी. खाली पाताळात वर लोकांतरात एवढ्या मोठ्या आसमान पृथ्वीवर त्याचा जे जेकार होत असतो, त्याचं नाव अच्युत आहे. अच्युत अच्युत आहे का नाही? ते नामदेवरायाचा अभंग आहे. केशव म्हणती माझी या स्वामी ते, नाशितो क्लेशाते म्हणून या. विश्वंभर म्हणती माझी या स्वामी ते, पोषितो विश्वाते म्हणून या. जगत जीवन म्हणती माझी या स्वामी ते, जीवन जगाते म्हणून या. ऋषिकेश म्हणती माझी या स्वामी ते, चाळी इंद्रियाते म्हणून या. अच्युत म्हणती माझी या स्वामी ते. कशासाठी? याचा नाशच कधी होत नाही. हा कल्पांत काळ युगानुयुगे हा दिव्य तेजात आहे. असा फक्त एक देव आहे, त्याचं नाव अच्युत आहे. आणि त्या अच्युताच्या नामचिंतनामुळे हा पवित्र होतो. मग अगोदर पवित्र नव्हता का? खरं तर जन्मलेल्या माणसाचं शरीर इतकं घाण आहे, जन्मलेल्या माणसाचं शरीर इतकं वाईट आहे, इतकं वाईट आहे. शरीर दुःखाचे कोठ, शरीर दुःखाचे कोठ, शरीर शरीर आहे.
त्याबरोबर अति अपवित्र घाणच घाण, घाणच घाण. अस्मंतातील सर्व घाणी एकवटत ते मांसाच्या पिंडात. मिष्टान्नाचा घास खाल्ल्यानंतर विष्टेत रूपांतर होतं. याच्या एवढी घाण कुठं आहे रे? विठोबा रघुमाई. चांगलं पाणी द्या, चांगलं पाणी द्या. होय दिलं, पण लघवी होते रे त्याची. तोंडातून काय लाळ येते, नाकातून काय. नाक मुख गळू लागले लाळानी शंभूड. श्वानापरी गती झाली अवघे करीती हाडहाड. काय काय आपल्यात नीट आहे? उग बघत जा. डोकीचे केस, बोटाला नख वाढतात. काय देवानं व्यवस्था केली? नख वाढलेले कापले तर रक्त येत नाही, रडू येत नाही, बरं वाटते. डोकीचे केस कापले जातात, हे का नाही? कानात मळ होतोय, डोळ्यातून मळ येतोय. सगळे इंद्रिय घाण प्रसवतात, घाण उगतात सगळे इंद्रिय. मनरूपी एक याच्यामध्ये चिंतन आहे. ते मन इतकं घाण आहे, इतकं घाण आहे. कधी कुठं जाईल, कोणाला बघल, त्याचं रात्रंदिवस चिंतन करील. मन काय चिंतन करील? कीर्तनात माणसं नीट बसतात, माणसे मांडी घालून व्यवस्थित बसतात. पण एकटे असल्यास, एकटे रानात असल्यास कसे बसत असतील? त्यांच्या मनात काय काय येत असल? एकटा बसल्यास खरं खरं सांग बरं महाराज, खरं सांग बरं. कोणी नाही. 4-2 एकरचं काळ भूर रान आहे, नांगरट आहे, आणि त्याच्यात एकटा बसलाय. काय काय मनात येईल बरं? काय काय येईल? तो सावळा सुंदरू कासे पितांबरू लावण्य मनोहरू देखिलिया. पांडुरंग ध्यानात यायलेत का? रानातले अस्वल ध्यानात यायलेत का? हिवराची झाडं ध्यानात यायलेत? काय ध्यानात यायलंय? कुणाला ठेवाय काय कळत नाही महाराज. माणसाचं मन रावण, लंकेचा राजा रावण आज 9 खंडाचा राजा असताच. लंकेचा राजा रावण आज 9 खंड पृथ्वीचा राजा असताच, पण मनानं त्याचा घात केलाय. मनाजी पाटील देह गावचा, विश्वास धरू नका त्याचा. घात करील नेमाचा, पाडील फशी, पाडील फशी. कोणत्याच महाराजांना म्हणू नये मी चांगला महाराज आहे. महाराज कीर्तन करीत करीत मरावा, मरून ताटीवर तिथं स्मशानभूमीत नेल्यास चांगला जळावा. चांगला जळून चांगली राख व्हावी, चांगली राख होऊन राख बेपत्ता व्हावी, मग त्याला पदवी द्यावी. हरिभक्तीपरायण महाराज हे आहे. अरे एवढाला आहे तर तोंडाची हटवाळी नाहीत, माईन टाळू मागलेल्या जागा अजून मऊ आहे. आणि ह्या आता काय सांगा, पदव्या काय द्यायलेत, फोटो काय काढाले, काय सोंग आहेत बाबा बाबा बाबा, काय सोंग आहेत. महाराष्ट्र भूषण लाजा वाटल्या पाहिजेत. वारकरी संप्रदायात कुठं पदवी असते का? वारकरी संप्रदाय झोपून लपून छपून असला पाहिजे, लवून चोपून असलं पाहिजे. माझे नाव रूप हरपू, माझं नावही कुणाला दिसू नये, माझं रूपही कुणाला दिसू नये. लवून चोपून असलं, झाकून पाकून असलं पाहिजे. शेतकऱ्याला अक्कल असते, पेरलेलं बी झाकलं तर बरं आहे. सगळी पेरणी झाली म्हणला, 12 एकर रान जे काय इळात पेरलो, बरं, पण बी झाकलास का नाही? त्याला काय झाकायचे म्हणला? पेरलं येतंय, माती खा माती. बी झाकल्याशिवाय दाना येतच नाही. तसं परमार्थ झाकून पाकून केल्याशिवाय देवाची कृपा होतच नाही.
माणसं ध्यान देऊ नये का, 3 माणसं लोन चोपून असले तरच त्यांचा गौरव होते. दाता 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 लावून चोपून झाकून पाकून असावा. खूप द्यावं, खूप द्यावं, येईल त्याला नाही म्हणायचं नाही, देतच राहावं. कल्पतरूसारखं देतच राहावं, पण मोठे पण उघडं पडू द्यायचं नाही. नाही, संपत्ती तर असावीच, गर्भश्रीमंती असावी, अष्टसिद्धी नवनिधीचा धनी असावा, पण लवून चोपून असावा. मागल त्याला देता यावं इतकी संपत्ती असावी, आणि देत गेलं की ते वाढत जाते बरं का बाळो. हे एक ध्यानात ठेवा. नाही तर महाराज आलाय कीर्तन करायला, किती पैसे मागते की बाबा. विचित्र आहेत कलियुगातली माणसं. इतके देतो म्हणलं होतं, पण कसं झालं की बऱ्याच गावात तर बघा, आता माझ्या तर कपाळात तेच लिहिलेलं आहे. बऱ्याच गावात गेलं का किती देतं, आता खर्च आहे, लांबचा प्रवास आहे, अवघड आहे, मंदिराचं काम सुरू आहे. नागुरकर पाटील साहेबांनी मोठी मदत केली. आता अजून बरंच काम आहे, त्याचा पेंट द्यायचा आहे, ते सगळे काम आहेत. ते येऊन बघा, तिथं खूप मोठा काही खर्च आहे. ते देतो किती, 10-11 हजार देतो म्हणलं. मग दिले पैसे, आता मोजून बघावे समाजात तरी कोडच आहे. महाराज पैसे मोज झालाय की हो, त्याला विश्वास नाही की. पण ह्या बहादरानं देताना 11च्या ऐवजी फक्त 5च दिलाय. आणि त्याला विचारायचं कसं काय कमी झाले, हे कमी दिला होता. यादच नाही महाराज, याद नाही म्हणून 11च्या ऐवजी 22 द्यायचे, कमी कसे देता आले. याद नाही म्हणून भले जास्त द्यावे की हो. एका गावात मला काय म्हणलं ते माणूस, म्हणलं आमच्या पोराला कळतच नाही. मी म्हणलं कळत नाही म्हणून 10-5 हजार जास्त देऊन टाकावे, कळत नाही म्हणून कमीच कसे देता आले. होय महाराज, लेकरं बाळा असेल. नाही नाही, कमीच कसे देता आलेत म्हणतो. नाही म्हणलं ते सवयच आहे. हा म्हणलं आता खरं बोललास म्हणलं, तू खरंच बोललास तू. आता मला देऊ नको, तुझ्याकडून खरं आलं. सवयच आहे लोकाला कमी द्यायचं, लोकांचं जमा करायचं, जमा करायचं, जमा करायचं, जमा करायचं, टोपलं भरायचं, शिक लावायची, आणि एके दिवशी मरून जा. तुझ्यानं काय होणार आहे रे विठोबा. काही केलं पाहिजे, खूप काही केलं पाहिजे, देत राहिलं पाहिजे, पण झाकून पाकून. ते मगाशी ओवी म्हणली ना महाराजांनी, जेथ जेथ संपत्ती आणि दया दोनही वसती आलिया ठाया, ते ते जाण धनंजया विभूती माझी. खूप काही करता आलं पाहिजे, देत गेलं पाहिजे. परमार्थ तसाच आहे. खूप अभ्यास करावा, झाकून पाकून राहावं. ज्याला गरज आहे तिथं जाऊन कीर्तन करावं. विनंती करतात, पण कीर्तन केल्यास दान दक्षिणाही देत जावी. काल कलीचा आहे, दिदल्या वाचून फळप्राप्ती कैची, इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. महाराज आशीर्वाद द्या बरं का, नोकऱ्या लागाव्या, लग्न व्हावे. आशीर्वाद महाराज देतंय, ते महाराज म्हणेल ते बरोबर होतंय, पण त्याला काही दान दक्षिणा द्या की तुम्ही. नाही म्हणले ते महाराज आहे, त्याला काय द्यायचंय, काय द्यायचंय तुम्ही ठरवलं की देव म्हणतंय, ह्याचं काय नाही ठेवू द्यायचंय. विठोबा खूप कष्ट करा, खूप कष्ट करा. घाम गेली पाहिजे, पेरलेलं झाकलं पाहिजे, झाकून पाकून परमार्थ केला पाहिजे, दान दिलं पाहिजे. दाता दान देतो, तो झाकून पाकून. एक दात्याच्या नंतर पतिव्रत आहे. या जगात 3 माणसावर जग चालते, दाता, पतिव्रता आणि संत पुरुष. कुठंतरी दाता असलाच पाहिजे, कुठंतरी पतिव्रता असलीच पाहिजे, आणि कुठंतरी संत पुरुष असलाच पाहिजे. मारुती बाबासारखा आहे का नाही बाबा, खरं आहे का नाही. संतच नाही, पतिव्रताच नाही, दाताच नाही, नक्की त्या दिवशी 12 सूर्य तळपणार आणि जगात जाळ होणार. त्याला महाप्रळय म्हणतात. विठोबा रखुमाई
पहिले आपण शुद्ध व्हा. आपल्याला आपल्यात आपण निर्मळ दिसलो पाहिजे. गंगा निर्मळ म्हणून पाया पडायचं, आंघोळ करायचं जायचं नाही. आपण निर्मळ. गुरु महाराजाकडून मंत्र घेत बसू नका. गुरु महाराज काय मंत्र देणार आहे तुम्हाला? मग कसं करावं? सांडोनी अशुभ वासना, जो न करी विषय कल्पना, तो आपुला गुरु आपण जाना, नरक यातना चुकविली. अशुभ वासना सोडून द्या. विषयाची कल्पनाच येऊ नये, विषय मनातच येऊ नये, निर्विषयी अंतःकरण आहे. सांडोनी अशुभ वासना, जो न करी विषय कल्पना. आपले गुरु आपणच व्हा. दुसऱ्याची माळ कशाला घालायची आणि त्याचा शिष्य म्हणून कशाला व्हायचं? वाईट गुण टाक ना. वाईट गुण टाकता आले की तू तेच परब्रह्म आहेस, तूच ते आहेस. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्व धर्म सूर्य पाहो. कशासाठी आहे? वाईट टाकलं पाहिजे, चांगल्याचा अंगीकार केला पाहिजे. सकाळी सकाळी हिंदुस्थानामध्ये असलेल्या माणसांनी सूर्योदयाच्या आत आंघोळ्या कराव्या, हे चांगलं आहे. आंघोळी झाली की गंध ल्यावीत कपाळाला. आपण कोण आहेत, कुठल्या देशाचे आहेत याची अक्कल राहत जावी. खरं बोलायचं ब्रीद ठरवावं. काय माळ मोठी घातल्या, काय गंध लिहिलाय आणि खोटं बोलायलाय पावलाला, त्याचं तोंडच दिसू नये सकाळच्या वेळेला. दुपारून दिसलं तर दिसू जाय एखाद्या वेळेस, काही नाही. वाईट माणसं जिथे न काही पिशाचे तेथे ते हटकुनिया दिसती. ते कविता होती बघा, आम्ही 3री 4थीला होतो त्यावेळेस. कामन काही कुटाळ केला तई उत येत असे, जेथे न काही पिशाचे तेथे हटकुनिया दिसती. ही वाईट माणसं, त्याला काय काम आहे? जिथं काहीच काम नाही, काहीच करत नाही, ते माणसं नको त्याच्या समोर जाऊन राम राम. कधी आला तुम्ही? हे बघा, आता ह्याचं तर तोंड बघायचं नव्हतं, ह्यानंतर राम राम ठोकला. कधी आला तुम्ही? आता कधी काही ना, पण तुझी गाठ पडली. काय भादरा, कशाला जन्मल असेल तो? आता काय करावं? वाईट गुण टाकून द्या, खोटं बोलायचं सोडा. आपण हिंदुस्थानातले बालबच्चे आहोत. दररोज आंघोळ करत जा, देवाचा गंध लेत जा. आता काय सांगायचे महाराज? धोत्राचे लुगड्याचे कारखाने आता हिंदुस्थानातून काढून टाकाय सांगा. कोण आहेत मुख्यमंत्री साहेब, त्यांना सांगा. कोणी धोत्र नेसच ना, कारखाना कशाला? लुगडं कोणी नेसच ना, धोत्राचे लुगड्याचे कारखाने बंद करायला सांगा. आता लाजा वाटायच्या कपडे लिहून मिरवालेत माणसं. 99 वर्षाची झाली तरी पॅन्ट शिवायला बघालीत. कीर्तनाला आलेली नाही बरं का. रागात येऊ नका, कोणी तुमच्या पाया पडतो. रागात आला तर उद्याच्याला नवी धोतर जोडे घेऊन नेसायची का? काय बिघडल बरं तुमचं? खरं सांगा. लुगडे नवे घेऊन शिका, नेसायला शिका. माय लाज वाटाल्या आणि त्याच कपड्यावर तुम्ही केलेल्या भाकरी, आणि त्यानं कसं पवित्र पण शरीरात निर्माण होईल? कसलं तरी नेसलं आणि कसलं तरी राहिलं, आणि तशाच कसल्या तरी अवस्थेत भाकर करून घातली तर खाणाराही तसाच काहीतरी चोऱ्या करताय की माय. विठोबार चांगले कपडे घाला, चांगलं बोलायला शिका, चांगलं खायला शिका. सगळं चांगलं करा बाळ हो. फक्त कीर्तनात 2 तास बसलं म्हणजे शहाणा झाला असं होत नाही. आचरण शुद्ध असल्याशिवाय शहाणा होत नाही. आणि आचरणाला सगळी क्रिया उत्तम केली पाहिजे, खरं बोललं पाहिजे. आपण कोणत्या देशातले आहोत, आपण कोणत्या राज्यातले आहोत, आपला प्रांत कोण? महाराष्ट्र बोलते आहे, महाराष्ट्र. ऐसे युगकळी आणि महाराष्ट्र मंडळी, श्री गोदावरीच्या कुली दक्षिणिली. या महाराष्ट्रात ज्ञानेश्वर माऊली आहेत, या महाराष्ट्रात श्रीमंत तुकोबर आहेत, या महाराष्ट्रात ज्ञानेश्वरी आहे, या महाराष्ट्रात गाथा आहे, या महाराष्ट्रात स्वर ताल करणारी माणसं आहेत. हरी ओ, स्वर कळलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. टाळ वाजवणारी माणसं आहेत, रात्राचे रात्र कीर्तन करणारी भाद्रे आहेत. आता काय सांगावं तुम्हाला? आता माझं म्हणून सांगत बसत नाही, पण खूप अवघड आहे. असं अवघड असलं की
माणसाचे अवगुण जातात आणि अवगुण गेला की त्याचा देह पवित्र होतो. संपलं. कितीही महाराज मोठा आहे, किती अभ्यास करतोय, त्याला थुंका येणार नाही का? त्याच्या तोंडातून लाळ येणार नाही का? त्याला लघुशंका लघवी येणार नाही का? त्याला सकाळी उठल्या उठल्या गडबड होत नाही का बाहेर दिशेला जायची? सगळं समाजाचं आणि महाराजाचं सारखं आहे. मग पवित्र न पवित्र कशाला म्हणायचे? ज्याच्यातून काम गेला, ज्याच्यातून क्रोध गेले, ज्याच्यातून आस गेली, ज्याच्यातून दंभ गेला, ज्याच्यातून नास्तिकपणा गेला, ज्याच्यातून दुसऱ्याची निंदा गेली, ज्याला अपपरका भाव राहिला नाही, त्याला पवित्र म्हणायचं. आणि जो कीर्तन भजन करून देखील दुसऱ्याच्या वस्तूवर लक्ष ठेवतो त्याच्यासारखं घाणेरडा कुणीच नाही. असं बरं हां, असं पवित्रपणा म्हणजे अवगुण टाकले पाहिजेत. अवगुण ज्याचे वाईट गुण गेले त्याचं कोणतंही हाडं, त्याच्या कुठल्याही शरीराचं मांस गोड आहे. मांस चर्म हाड अवघी देवाची, अवघी देवाची रंगले काही नवजे वाया गेली. त्याचं मांस गोड लागतंय. म्हणून तर सज्जन कसाया नावाचा भक्त, त्याचं मांस देवानं विकलं. सज्जन कसाया विकू लागे, मांस माळ्या सावत्यास खुरपू लागे. नरहरी सोनारा घडू फुंकू लागे. काय काय अभंगवाणी आहे. सज्जन कसायचं मांस शिकू लागलं. रोहिदासा संग कातळी रंगवला, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे. कबीराचे मागे शेले विनी हाड. हे शंख, शंखासुराची आठवण म्हणून त्याच्या हाडाचं ते शंख करून आपण रोज शंख सशंख चक्रम सकिरीट कुंडलम सपीत वस्त्रम सरसीरुहीक्षणम सहार वक्षस्थल कौस्तुभ श्रियम नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम. शंख चक्र, चक्र शंकरानं दिले, सुदर्शन चक्र. पण हाड शंख हातामध्ये घेतलंय, हाडाचं आहे ते. कोणतंही देवाला गोड वाटलं पाहिजे, कोणतंही देवाला गोड वाटलं पाहिजे. म्हणून समाधी बांधताना मारुती महाराजांच्या अंगातल्या अस्थिच सगळ्याला थोड्याच पुरायच्यात. मग आता समाधी तर बांधायचीच आहे, मग कसं करावं? म्हणले ते पोथी वाचित होते, त्या पोथीचं एखादं पान ठेवा समाधीत. हे पवित्र आहे. महाराजांनी वाचलेली पोथी आहे. महाराजांचा एखादा फेटा आहे, ठेवा समाधीत, बांधा समाधी, त्याच्यावर झाका शिरपडा पाया, करा अभिषेक. डोक्यावरला पटका असला तरी पवित्र आहे, पोथी वाचली तरी पवित्र आहे. हातात काठी असली तर काठीचा तुकडा एवढा एवढा टाका समाधीत, ते पवित्र होतंय. पवित्र माणसानं ज्याला हाताला धरलं तो पवित्रच होत असतो, त्याच्यात काही शंका नाही बरं का. म्हणून पवित्र तो देह पवित्र आहे आणि देवाच्या पुण्यवंत आहे. ते म्हणतील ते घडते, म्हणतील ते घडते. ते जर बोलले असं व्हायचं नाही, होतच नाही. तू मरशील, नक्कीच मरते. वाचा वाया जात, तोंडातला बोल वाया जात नाही. आणि देहाच्या एवढ्या पवित्रतेला कुठलीच जोड लागत नाही. त्याच्या एवढं पवित्र कुणीच नसते. जो वदे अच्युत सर्व काळ. अशा नामनिष्ठ, खरं तर हा जो अभंग आहे, हा अभंग खरं तर नामनिष्ठांचंच कौतुक करणार आहे. हा अभंग संताची स्वरूप लक्षणं सांगणारा अभंग आहे. अभंग फार मोठा गोड आहे. मी बोलत राहिलो म्हणजे काय झालं, आता होत आली वेळ. या अभंगामध्ये खरं तर नामनिष्ठ संताचे अथोन पूर्ण अथपासून इति शेवट, सुरुवातीपासून शेवटपर्यंत नामनिष्ठ पुरुषाचे संताचे गोड लक्षण आहेत. असा हा नामनिष्ठ संताचं चिंतन सांगणारा अभंग आहे. म्हणून हे संत लोक पवित्र देहाचे आहेत.
आता पवित्र देहाचे आहेत म्हणून समाधीची पूजा आहे, कपडे बांधलेत एवढा समाज आहे, यांच्या सेवेसाठी या सज्जनानं इथं घर बांधलंय. आता किती गोड चिंतन आहे काय सांगावं. त्या माई नैवेद्य करून दररोज देवाला समर्पित करत असतील पवित्र आहेत म्हणून. आणि मग असा जो कोणी आहे तो माणूस इतका पवित्र राहतो म्हणजे अखंड देवाचं भजन करतो. जो वदे अच्युत सर्व काळ. सर्व काळ शब्द फार महत्त्वाचा आहे. सुखाचे दिवस येतील, दुःखाचे दिवस येतील, मानाचे दिवस येतील, अपमानाचे दिवस येतील, गरिबी येईल, पावसाळा येईल, उन्हाळा येईल, काही झालं तरी भल तैसे वर पडो भारी, नामन संडो नटळो निर्धारी. जैसी पतिव्रता प्राणेश्वरी, विनवी भानुदास अवधारी गावी ठोबा. काही होईल पण आम्ही हे सोडणार नाही, अखंड चिंतन करील. मग करीना त्याचं चिंतन ते करील, देवाचं चिंतन करील, पण समाजाला त्याचा काय फायदा आहे ते दुसऱ्या चरणात लिहिले. तयाच्या चिंताने करतील दोषी, तयाच्या चिंताने करतील दोषी, तयाच्या चिंताने करतील दोषी, तयाच्या त्याचं चिंतन. पहिल्या चरणामध्ये ज्याचं स्वरूप लक्षण मांडलंय श्रीमंत तुकोबरायांच्या पवित्र तपश्चर्येनं, त्याचं चिंतन तुम्ही आम्ही केलं तर तयाच्या चिंतने मग काय होतं, तरतील दोषी, सगळे दोषी तरुण जातील. दोषी कोण असतो? दोषी कोण असतो कळतंय, कुणीतरी सांगितलेलं असते, पण मुद्दाम धोका देते ते दोषी असते. मुद्दाम धोका देते, कळतंय आपण खोटं बोलायला, न कळत त्याला पाप नसतंय.
कळून पाप केलं, कळालं मी खोटं बोलालोय, माझं चुकालंय, पण काय करावं? काय करावं? जीव गेला तरी खोटं सोडून द्यावं लागते. जीव गेला तरी सत्य सोडायचं नाही, खोटं सोडून द्यावं लागते. आणि मुद्दाम खोटं करतात त्याचं नाव दोषी आहे. असे दोषी म्हणजे हे दोषी लोक बापाकडचे 21 आणि माईकडचे 42 कुळं बुडवितात. ध्यान देऊ नये. निर्दोष ब्रह्माचं लक्षण आहे. त्या ब्रह्माचेच आपण अंश मात्र तेजस्वी बाळ आहोत. ब्रह्म जसं निर्दोष आहे तसं आपणही निर्दोष असलं पाहिजे. दोषी का म्हणून व्हा? का खोटं बोला? का दुसऱ्याची वस्तू घ्या? का काहीतरी चुकून कशासाठी अवगुण करत असतील हे माणूस? दोषी नाही व्हायचं. दोष त्याचे जाळी कल्पकोटी, नामासाठी हरी अपुलिया. कसेही असले तरी पांडुरंगाचं चिंतन सगळे दोष उद्ध्वस्त करत असतं. सगळे दोष उद्ध्वस्त करत असतं. निर्दोष पंचमहाभूत निर्दोष आहेत. आकाश कित्येक दिवसानं वरून छाया धरतय. पृथ्वी किती ओझ वाहल्याच. पाणी कुणाचीही ताण भागवतंय. पाणी म्हणतंय का हे वाघ आहे, हे खोटं बोललेला माणूस आहे. गायीची त्रषा हरू का व्याघ्रा विशोणी मारू, ऐशी नेनीची का करू तोय जैसे. हे महाभूत निर्दोष आहे. तसं तुम्ही आम्ही असलं पाहिजे. पंचमहाभूताचाच आपला पिंड आहे म्हणून दोषी होऊ नका. निर्दोष, कुणाचा दोष लागू नये, कुणाचं पाप लागू नये. झाला असतील तर तयाच्या चिंतने तरतील दोषी. पुण्यवानाचं भजन करायचं. पुण्यवान माणसाचं चिंतन केलं की सगळे दोष आपोआप जातात आणि मग सगळ्यांचा तरुणोपाय होतो. म्हणून असा सिद्ध झालेला महात्मा जर पुढे चालू लागला तर पांडुरंगाला वाटते याच्या पायाची माती आपल्या अंगावर यावी. चरणी देव इच्छी रजे चरणाची माती, धावत चालती मागे मागे. हे तिसरं चरण आहे. आता देवानं जर पायाची धूळ घ्यायची ठरवलं आणि देव जर मागं मागं चालतात तर मग काय उरलं बाबा? काय त्या उरले वेगळे अनेक. आता काय उरलं? का वैकुंठ नायक जया कंठी. वैकुंठ नायक म्हणजे वैकुंठ स्वतःच्या सत्तेनं तयार करून घेतलंय. सकळ ब्रह्मांडा बाहेरी, माया आवरणा भीतरी. वैकुंठ कैलास हरहरी स्वलिली करी निर्मिजे. तिथं जे वैकुंठ आहे ते वैकुंठाचा नायक जर आपल्या कंठात हमेशा असला विठ्ठल 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 राम 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 राम, हे वैकुंठ नायकाचं रूप आहे. देवाचं नाव आणि देव याच्यात भेद नाही बरं का. कारण देवच आणि देवाचं नामच, नामरूपात भेद मानायचा नाही. नामात आणि देवात एक आहे. कलियुगामध्ये देवाचं नाव हेच देवाचा खरा अवतार आहे. म्हणून नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. याच्यासाठी ऐसे माझी नाम घोषे नाही करीती विश्वाची दुःखे. अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. काय त्या उरले वेगळे अनेक. वैकुंठ नायक जया कंठी. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे उगणाम त्रिवेणीचा. जिथं देव आहे तिथं संत आहेत आणि संत आहेत तिथं देव आहेत, आहे का नाही. हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे वेदचारी बोलताती. आणि जिथं संत आहे तिथं देव आहे. देव आणि संत म्हणलं की मग तिथं काय असतं? संताच्या मुखात हरीचं चिंतन असतं. हे हरीचं चिंतन संताच्या मुखात आणि देवासाठी. म्हणून गंगा यमुना जसे मिसळतात, गंगेचं पाणी पांढरं शुभ्र आहे आणि यमुनेचं पाणी काळं भोर आहे. म्हणून गंगा पांढरी आहे आणि यमुना काळी भोर आहे.
आणि सरस्वती गुप्त आहे. गुप्त आहे पण सत्य आहे. तसं देवाचं नाव महाराजाचा आकार दिसत नाही, देवाचं रूप दिसत नाही, पण देवाचं नाव भक्ताच्या मुखात आहे. मुखात आहे त्याला रूप दिसत नाही. तसं सरस्वतीचं रूप दिसत नाही. म्हणून मारुती महाराज जिथं आहेत तिथं पांडुरंग आहेत, आणि पांडुरंग आहेत तिथं मारुती महाराज आहेत, आणि मारुती महाराजाच्या तोंडात भजन आहे. म्हणजे हा त्रिवेणीचा संगम आहे. म्हणून इथं कुणीही यान कीर्तन भलतेनी येथ सद्भावे नहावे, प्रव्याग माधव विश्वरूप पहावे, ये तुलेनी संसाराशी द्यावे तिलोदक. म्हणून इथं दररोज कीर्तनाला येत जा. कीर्तन कुणाचं का असना, तुमचं तुम्ही काहून इथं येत जा. त्रिवेणी संगम आहे. इथं महाराज आहेत, इथं देव आहे, आणि इथं भजन आहे. म्हणून तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे उगणाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. महाराज क्षमा असू द्या, क्षमा असू द्या. बरं बरं, हां मग आता काय, आता म्हणा मधातली चाल एक चाल झाली की भजन घेऊत, आणि भजन झालं की मग पुढचं होत राहते. म्हणा चाल बरोबर झाली. तो देहा